त्याच्याजवळ असा एक स्टीलचा डबा आणि त्याच्यावर एक फळ आहे. मी पूजा करत होती ते या ग्रस्ताला जायचं, या ग्रस्ताला जायचं. त्याच्यात देव आहे त्याचा गणपती, तो घेऊन ये. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती पंचेतान् स्मरे नित्यं, सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये, आचार्य देव भव अतिथि देव भव, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. गोपाल कृष्ण लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवने रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणा श्रीरामचंद्र मनोजवं जाऊन देवा ठेवा राहू दे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय गोविंद. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि, तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमोच्यते. वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम्, अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. राजाधिराज रामचंद्र भगवान, पवन सुत हनुमान, उमापति जय रघुवीर सम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर सम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः. आज भक्तमाल ग्रंथामध्ये रामभद्राजी यांचं चरित्र आहे. हे भगवान रामाचे परमभक्त होते. चातुर्मास्याच्या व्रतविधान एका ठिकाणी राहावं आणि त्या ठिकाणी रामाचं चरित्र
लोकांच्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न होता. जगामध्ये सत्याचं चरित्र, राम म्हणजे सत्य, सत्याच्या चरित्राच्या आधाराने जीवनामध्ये सगळ्यांचं चारित्र्य जे आहे ते सत्यरूप करण्याचं काम या संताचं होतं. लोक जगात प्रवचन करतात, पण लोक सुधरो न सुधरो आपल्याला काय करायचं आहे असं नाही आहे. आपण जे कार्य करतोय, समजा आपण शेतात पेरलं, ते जर नाही उगवलं तर आपल्याला काय मिळणार आहे. तसं भगवंताचं गुणांवर्णन वक्त्याने लोकांच्या शरीरामध्ये उतरवलंच पाहिजे, म्हणजे त्यांच्या जीवनात परिवर्तन येतं. नाही तर पुष्कळ लोक परमार्थ करतात पण परिवर्तन येत नाही. जसं आता 75 वर्षाच्या माणसाला एसटी फुकट आहे. आपल्याला खरंच काम असलं तर, नाही तर बसलं की चालले आणि चुकून बी त्याच गाडीत परत. कंडक्टर म्हणे का बाबा अगं घरी बसून तरी काय करायचं असं नाही. हां, आपल्याला काम आहे ना खरंच. कारण तुम्ही उगाच जाऊन बसले म्हणजे चांगल्या लोकांना जाणाऱ्यांना काय झाला तो, हे रामचरित्र आहे. आपलं तर बाईला बी पगार, माणसाला बी पगार, लाडकी बहीण. असं झालं पाहिजे. सवलत आहे ना, गरज असली तर घ्यायची ना, नाही तर उगाच काय गरज नाही. घरी बसून करमत नाही एसटीत फिरू. जळगाव तू येरलाबाद आणि येरलाबाद तू येरलाबादला गेल्यावर फुकट साबुदाण्याची खिचडी भेटेल ना मुक्ताबाईला. असं नाही करायचं. हे रामचरित्र जीवनात उतरवलं पाहिजे. सत्यम वद धर्मम चर, हे असं व्रत यांनी घेतलं होतं. त्यामुळे यांच्याकडे लोक खूप जमायचे. पण ते लोक खूप जमले की यांना वाटायचं की लोक जमले की आपला मान वाढेल आणि मान वाढला की आपल्याला अहंकार येईल, म्हणून हे त्याच्यात ते गाव लवकर सोडायचा प्रयत्न करायचे. एकदा काय झालं, इतकी गर्दी झाली की त्यावेळेस त्यांना अर्ध चातुर्मास्य सोडून द्यायची इच्छा झाली की नको, जास्ती गर्दी नको. आता ते 2 वक्ते सुद्धा बोलले ना की गर्दी झाली की काही ना काही विघ्न येतं, मग आमच्या मागे उपाधी लागते. कारण बहुव्यापतो संता विस्तारम न कुर्यात, कोणत्याही गोष्टीचा मर्यादेपेक्षा विस्तार नको. कारण तो झाला, शेतकऱ्याचं काय होतं, जास्ती जमीन असली तर पेराची राहून जाते आणि मग संताप येतो. कुठेही पहा तुम्ही, जिथे विस्तार आला तिथेच मनुष्याची शक्ती अपूर्ण पडते. म्हणून रामचरित्रामध्ये मर्यादित पुरुषोत्तम सांगितलं आहे. काय बरं दुसऱ्याला दिली शेती वापरायला, तो म्हणतो माझीच आहे. तो म्हणतो माझीच आहे. बरं अर्धवट सरकार येतं, ते म्हणतं राहील त्याचं घरन कसेल त्याची. हे असं आहे सरकार, वेळ तसंच आहे. असं नका करू. लोकांना मग त्याची सवय लागायला लागली. केव्हाही वाईट गोष्टीची सवय वाढवू नये, तिला कमी केलं पाहिजे. अधर्म हा कमी झाला पाहिजे आणि धर्म वाढला पाहिजे. वाढावया सुख, धर्म वाढला म्हणजे सुख वाढेल आणि समृद्धी वाढेल. तर त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये असं आलं, त्यांनी भक्तीचा प्रचार केला आणि त्यांना एकदा स्वप्न पडलं की तू इथे उत्तम प्रकारचा प्रचार कर, लोकांच्या मनाचे विकार जातील. त्यांना वाटलं स्वप्न हा मनाचा धर्म आहे. आता इथे एक मुद्दा आहे, आपल्याला जर ईश्वराचे स्वप्न पडले तर तिथे मनाचा धर्म समजायचा नाही. संसाराच्या गोष्टी, लक्ष्मी प्राप्त झाली आणि आपल्याला मोठं शेत मिळालं आणि त्याच्यात हांडा सापडला, हा मनाचा धर्म आहे. पण ईश्वरार्पण जे स्वप्न पडतात ते मन शुद्ध झाल्यावर ईश्वराकडे जातं, म्हणून ईश्वराचं वाचन.
नाही तर साधू संतांना सुद्धा स्वप्न पडले नसते. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणजे माझे गुरु स्वप्नात आले, पावशेर तूप मागितलं आणि मला मंत्र दिला. म्हणजे ईश्वराच्या अनुभवाचे जे स्वप्न आहे त्याला खोटं मानायचं नाही, हे प्रमाण आहे. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मिमाहरा तथा लिखितवान प्राप्त प्रबुद्धो बुधकौशिका. अनेक संतांना ईश्वरानं स्वप्न, कारण स्वप्नामध्ये ईश्वराचं दर्शन होणं हे मध्यम आहे. आणि मग त्या स्वप्नानंतर सर्वत्र देव भरलेला आहे. जसं तुकाराम महाराज एक दिवशी फूल तोडायला गेले आणि आकाशवाणी झाली, का रे फूल कोणी लावलं? झाड. म्हणे देवाने. पाणी कोणी काढलं? झाड. मग तू का बरं तोडतोय? तुझं काय ते देवाला दे. त्या दिवशी तुकाराम महाराज म्हणाले, माझं फक्त मन आहे, कारण मी कर्माने मन तयार केलं आहे, म्हणून त्या दिवशी मन समर्पण करत. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. म्हणून तुकाराम महाराजांना या सगळ्या गोष्टी अनुकूल झाल्या. असं आहे, मन जे आहे तेच ईश्वराला समर्पण करायचं. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. आपल्याला देवाला सगळं अर्पण करायचं आहे, आपल्याला काय मिळणार आहे. म्हणून त्यावेळेस त्यांनी ते स्वप्न जे आहे आपलं मनाचा धर्म आहे असं म्हणून दसऱ्याच्याच दिवशी ते गाव सोडलं. नाही तर कधी सोडायला पाहिजे होतं? दिवाळी झाल्यावर पाडव्याला. 4 महिने केव्हा पूर्ण होतात? आपली आषाढीला सुरुवात करायची आणि कार्तिकेला संपवायची. म्हणून आपण देव उठवतो त्या दिवशी. तर ते दुसऱ्या गावाला जायला न गेले. नवरात्रात खूप पाऊस पडला म्हणून एक नदी आडवी होती त्यांना जाताना. तर त्यांना वाटलं की बा गुडघ्याबरोबर पाणी आपण निघून जाऊ. जाता जाता पाणी खूप लागलं आणि ते बुडायला लागले. देवाने त्यांना तारलं आणि वरती आणलं. म्हणाले तू चातुर्मास्य सोडून चालला ना म्हणून बुडत होता, कारण कोणतंही व्रत मध्ये सोडता येत नाही. असं सोडता नाही येत, ते पूर्ण करावं लागतं. आणि जर एखाद्या वेळा आपत्काल आला तर पुढच्या वर्षी ते पूर्ण करावं लागतं. असं सोडता नाही येत. धरसोड करणं म्हणजे अज्ञानाचं काम आहे. कोणत्याही गोष्टीची धरसोड करणं हे अज्ञानाचं काम आहे, हे ज्ञानाचं काम नाही आहे. म्हणून ते म्हणाले देवा मला बुडूच द्या. रामभद्राचारी म्हणाले मला बुडूच द्या. म्हणे मग सोडू तुला आता हातातून? तर म्हणे मी तुमचा जीव आहे, सोडायचा असलं तर सोडा आणि नका सोडायचं असेल तर नका सोडू. मी तुमचा जीव आहे. तुम्हाला जर जीवावर प्रेम असेल तर तुम्ही सोडणार नाही, आणि प्रेम नसेल तर सोडून द्याल. बा देवाला कचाटात पकडलं. म्हणून भक्त जे आहे ना ते देवापेक्षा हुशार असतात. ते बोलण्याने कात्रीत पकडतात. म्हणून संत म्हणतात देवा तू माझा यजमान. असं आहे. मग देवाने त्यांना सोडून दिलं आणि पुन्हा धरून घेतलं, म्हणजे बुडवलं आणि परत सोडलं आणि वरती आणलं. म्हणाले तुझं इतकं नाव घेतोय पण तुझा स्वभाव काही सुधारला नाही, कारण तू एकडसारखा वागतो. मनात तुला जे स्वप्न पडलेले आहे ते स्वप्न मी दिलेले आहे. तो मनाचा धर्म नाही आहे. तो मनाचा, समजा एखाद्या बाईला उद्या मदतीला कोणी नाही आणि तिला देवाचं करायचं आहे तर तिला मध्येच जाग येते आणि देवाचंच दिसतं. देवाने त्या मध्यरात्री तिला जागृत केलं, तू काळजी करू नको, तू कर, मी तुझ्याबरोबर आहे, असा त्याचा अर्थ असतो. आणि ती बाई सकाळी भरभर करते आणि सगळं झाल्यावर म्हणते कसं काय झालं माझ्याकडून? तर परमात्माने मदत केली आहे करायला. परमात्म्याने मदत केली आहे. परमात्मा आपल्या भक्ताच्या कार्यामध्ये कार्यरत राहतो, आपल्याला कळत नाही. तेव्हाच होऊन गेलं.
जाणवलं नाही पण मला एकट्याने केलं पण असं वाटतं आपल्याला, तर ते ईश्वराची शक्ती आपल्यात प्रवेश करते आणि आपल्याकडून चाणाक्ष रीतीने भरभर काम करून घेते. कारण माणसाची बुद्धी अति विचाराने चाणाक्ष राहत नाही. त्यावेळेला परमात्मा आपल्या बुद्धीमध्ये दुसरे विचारच येऊ देत नाही. भरभर काम होतं आपल्यात. म्हणून नेहमी कोणतंही काम करताना भगवंताचं स्मरण सांगितलं, निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज चतुर्थीच आहे, म्हणून आमच्या कार्यामध्ये विघ्न येऊ देऊ नका. विघ्न कोण आणतं? बुद्धीमध्ये विचार. आपल्याला एकट्यालाच करावं लागतं, कोणी आज हाताखाली असतं प्रेमाचं, तर गरज पडली असती, असं करत करत काम करतो, म्हणजे रडत रडत. आणि ज्याला ईश्वरी शक्ती आहे तो म्हणतो काय देव करून येईल, त्याचं काम आहे, आणि तो भरकन कामाला लागतो. काम तोच करतो, पण ईश्वराची विचारशक्ती आपल्या बुद्धीमध्ये. ईश्वराची विचारशक्ती. जसं नाथांच्या पत्नीला हा श्रीखंड्यात देव आहे समजलेलं होतं. तिने नाथांना 2-4 वेळा विचारलं आहे. गिरजाबाई म्हणाले, नाथा म्हणे काय हा इतकं भरकन काम करतो, तुमचं आवरून परत मला मदत करतो, माझं आवरून येणाऱ्या जाणाऱ्याला मदत करतो, हा माणूस नाही. नाथ म्हणाले, अगं तो माणूसच आहे, तुझ्या हाताखाली राहून चतुर झाला. बघ आता तुला सून असून घरात काही नाही तरी तू लोकांचं अतिथी धर्म पाळते का नाही, तो तुझ्या हाताखाली चतुर झाला. भगवान दुरून ऐकताय की काय दोघांची बुद्धी आहे बघा. आपल्या पत्नीला सावरताय ना, तुझ्यामुळे चतुर झालाय, आणि मला तर नाथांची सेवा करायची आहे, आणि सेवा करायची आहे त्याने निमूटपणे काम केलं. त्याला सेवा करायची नाही तो बहाणे करतो, आज असं झालं, उद्या तसं झालं, परवा तसं झालं. पहा तुम्ही उशिरा आलेला नौकर इतका जोरात कामाला लागतो, काम करून मोकळं, कारण त्याला माहिती आहे आपल्यालाही उशीर झाला की आपली कामाची गती जोरात सुरू होते. हातात कप घ्यायचा, 2 घोट प्यायचे, दुसरं काम करायचं, परत याचं 2 घोट प्यायचं. आणि ज्या दिवशी आपल्याला काही घाई नसते त्या दिवशी आपण बसून शांततेने करतो. म्हणून चतुरात्मा परमात्मा चतुर आहे, आणि परमात्म्याजवळ दीन वचन नाही आहे, पण दीनानाथ आहे. असं कंटाळलेलं वचन ईश्वराजवळ नाही आहे. मग जे नेहमी कर्मामध्ये कंटाळत नाही, काम चांगलं करण्याचं काम करतात, त्यांना ईश्वर शक्ती प्रेरणा देते. काही म्हणता ना या माणसामध्ये काय जोर आहे बाबा, काय काम करतो म्हणून भूतासारखा करतो. ते भूत नाही, परमात्मा आहे. आता जसे पोरं 12-12, 15-15 तास काम करत बसतात त्या लॅपटॉपवर, 15 तास. आपण घरात शांतताही पाळत नाही. शेवटी ते दरवाजा लावून घ्या, काम पूर्ण नाही झालं तर पैसे मिळणार नाही. एका ठिकाणी बसून राहावं लागतं त्यांना, एकाग्रता आणावी लागते. आणि म्हणून त्यावेळेस भगवंताने सोडून दिलं, पुन्हा नदीत कुदले, त्यांचा हात धरला, त्यांना बाहेर काढलं. आणि त्या दिवसापासून हे रामभद्रजी प्रेममग्न झाले, आणि एका स्थानावरून पूर्ण व्रत झाल्याशिवाय जायचे नाही. म्हणजे माणसाला व्रत पूर्ण करण्याची बुद्धी सुद्धा ईश्वराच्या कृपेने होत नाही. काही लोक असताना त्यांचं 4 महिने 16 सोमवाराचं व्रत, ते सगळ्या नातेवाईकांना कळून देतात, आता 4 महिने मला काही जास्त कोणी इकडे संपर्क करू नका, माझं व्रत आहे. म्हणजे आधी काय सांगितलं, तुम्ही मला बोलवू नका. काही लोक म्हणतात मग आता आपण नाही गेलो तर मग ते आपल्याकडे कसे येतील, हे असं होतं. म्हणून कोणतंही व्रत करताना व्रतनिष्ठा पाहिजे. काय पाहिजे? व्रताची निष्ठा. पंढरपुरामध्ये असे संत आहे,
पंढरपुराची वेस सुद्धा 4 महिने ओलांडत नाही ते एकदा गेले की, गावाच्या बाहेर सुद्धा येत नाही. कोणी कधी म्हटलं बा आरणगावला आमच्याकडे कीर्तनाला या, नाही. 4 महिने फक्त पंढरपूर. त्याचं कारण आहे आपण ज्या व्रतामध्ये आहोत त्या व्रताशी निगडीत राहिलं पाहिजे. आज चतुर्थी आहे, कुठेच जायचं नसतं चतुर्थीला, आपण कोणाकडे जाऊन चहा पिऊन येतो. प्यायचं नाही, जावं लागलं तरी प्यायचं नाही. आज माझी चतुर्थी. आपल्याला तर कोणी राजगिराचे लाडू वाटत असेल तर असं वाटतं 2 दिलं तर बरं होईल, आज चतुर्थीला कामात येतील. प्रसाद जेवढा मिळेल तेवढाच, तो तुम्ही जो मागून घ्याल तो भोग रूपाने आहे, प्रसाद रूपाने नाही. म्हणून व्रत हे मोठं कठीण आहे. त्या रामभद्राजी हे रामकृपेला पात्र झाले आणि त्या दिवसापासून त्यांचा जो नियम होता की लोकांमध्ये सत्य उतरलं पाहिजे, तर लोक सगळे तत्वाने वागायला लागले आणि सत्यानं वागायला लागले. एवढं नाही तर गावागावाचे लोक त्यांना घेऊन जाऊ लागले आणि आमच्या गावामध्ये रामचरित्र सांगा असं सांगू लागले. याच्यानंतर जगदानंद नावाचे एक संत होऊन गेले. जगदानंद हे सुद्धा रामाचे अनन्य भक्त. आपली जशी भक्ती भगवंताच्या चरणावर वाढत जाईल हाच आपला पुरुषार्थ आहे असं ते समजले. काय आपली भक्ती वाढली पाहिजे. 4:30ला मी देवाचा शृंगार करून देवाची आरती करतो. काही माहेश्वरी समाजाचे लोक येतात, म्हणजे देवा दादा तुम्ही आता काय केलं? संध्याकाळचं नाही. म्हटलं देवाला दुपारचं उत्थापन केलं आहे. आम्ही जाताना देवाला झोपवून गेलो होतो. आता देवाला उठवलं, मग उठवल्यानंतर ते पहिले हार गळ्यात नाही ठेवतायत, ते काढावे लागतात. पुन्हा गंध अक्षत फूल आणि आरती वळे लागते आणि शेज आरतीच्या वेळेला परत ते काढायचे आणि देवाला झोपवायचे. हारासहित कसे काय देव झोपतील? तुम्ही झोपता का म्हटलं हार घालून? टोपी घालून झोपता का? म्हणे नाही. मग तसं आहे ते देहे ते देवे. देव एकच वेळा जेवतात म्हणून संध्याकाळी अल्पोपहाराचा फराळ असतो. देव 2 वेळा जेवत नाही म्हणून नैवेद्य एकच वेळा असतो. मग अल्पोहारामध्ये दूध आहे, फळ आहे. फुटाणे शेंगदाण्यापेक्षाही फळ महत्त्वाचं. एक फळ ठेवायचं असतं देवाला, कारण फळ हा आहार अल्प आहे म्हणून तो नियम आहे. तर आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे हे सगळ्यांना अधिकाराने सांगायचं की तू असं वाग, तू असं वाग. तुला बहु काम आहे त्याला वेगळा नियम, ज्याला कमी काम आहे त्याला वेगळा नियम. बरोबर आहे. सगळ्यांना एक प्रकारे परमार्थ नाही सांगता येत. स्त्रियांना घरातलं काम करता करता भजन पूजन आणि जप सांगितलं आहे, कारण त्यांचा दैनंदिन कार्यक्रम वेगळा आहे. त्यांचं शरीर देवाचा नैवेद्य बनवतं म्हणून ते त्याच्यात रमून भगवंताचे भजन करत राहिले पाहिजे किंवा देवाचं नामस्मरण घेतलं पाहिजे. आता बा आपण 1.5 वर्षापासून जप करतो ना, तर बऱ्याच स्त्रियांना ते जपाची सवय लागली आहे. स्वयंपाक करताना हे करताना आपला जप संपला गेला ते म्हणते आणखीन कोणता एखादा मंत्र काढा ना. म्हटलं का बरं? नाही, मग ते चालू असतं स्वयंपाक, म्हणजे त्या इंद्रियांना सवय लागली. आता हा बा किती झाला अजब अत्रिपुत्रो? 11,30,000 झाला. इथल्यापेक्षा त्या कामामध्ये त्यांचं चालू असतो. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रय महामनी तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते. 11 लाख जप होऊन गेला. साधी संख्या आहे काही नाही. मला वाटतं 6-7 महिने झाले असतील. 4 महिन्यात इतका झाला. आता 1 वर्षापर्यंत किती पोहोचून जाईल तो?
तर हे अशी इंद्रिय ही भक्ती आहे, ह्या भक्तीचे मार्ग आहे. सवय लागून गेली बऱ्याच लोकांना, येऊन माळ सांगून देतील ते माझ्या 22 झाल्या, 23 झाल्या, 25 झाल्या. दोन्ही कामं होता, प्रपंचाचंही काम होतं आणि परमार्थही होतो. म्हणून त्यावेळेस त्यांनी रामाच्या चरणावर आपला अहंकार बिलकुल समर्पण करून दिलेला होता. आणि अहंकार समर्पण होण्याकरता एक व्रत करीत होते. मी आत्ताच परवा कोणाला सांगितलं ना, झाल्यानंतर त्या प्रदक्षिणा आता रामाला घाला. कारण बाकीच्या ज्या प्रदक्षिणा आहे त्याच्यामध्ये सकामता आहे, पण रामाला जी प्रदक्षिणा होते त्याच्यामध्ये शरणांगता आहे. म्हणून प्रदक्षिणा धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची. बाकीच्या ठिकाणी तर कराल तुम्ही, गणपतीकडे कामना आहे, पिंपळाकडे कामना आहे, शंकराकडे कामना, रामाकडे कामनाच नाही, कारण तो कल्पवृक्षच आहे. म्हणून त्यांनी रोज आपला अहंकार जावा, आपण जे कर्म करतो याकरता रामाला प्रदक्षिणा करायचा आणि शेवटी शरणांगती घ्यायची, म्हणजे डोकं टेकून नमस्कार करायचा. त्यामुळे त्यांच्या कार्यामध्ये त्यांना अहंकार आला नाही. सत्संगामध्ये जे लोक यायचे ते सत्संगाला बसले की त्यांना प्रदक्षिणा घालायचे आणि नमस्कार करायचे. तर त्यांना सत्संगामध्ये आपले महात्मा प्रवचन सांगताय त्यावेळेला प्रदक्षिणा करणार त्यांचं फळ त्यांना जास्त लवकर मिळालं. कारण आधीच सत्संग आणि त्या व्यासपीठावर ज्यांनी मंत्र दिला त्याच्या ज्या प्रदक्षिणा झाल्या त्याच्यामुळे श्रोत्यांना लवकर फलश्रुती मिळाली. म्हणजे गुरुपेक्षा श्रोत्यांचा अहंकार लवकर गेला. कारण कोणतीही गोष्ट आपण तन मन यापासून केली, उपासना जी आहे त्याला धन लागत नाही, तन आणि मन लागतं. पूजा अर्चेला तन मन धन लागतं. पण तन आणि मन तेरा तुझको अर्पण, हे शरीर तूच दिलेलं आहे, हे मन तुलाच दिलेलं आहे. त्यामुळे ती समर्पण भावना लक्षात झाली. जसं एखाद्या बाईने घाई गडबडीमध्ये गणपतीला एवढी खोबऱ्याची वाटी आणली आणि त्या पतीला सांगितलं की जाय, हे आज चतुर्थी आहे, गणपतीला गुळ खोबरं ठेवून दे. या माणसाने वाटी काढल्यावर पाहिजे एवढी द्यायला काय, याच्यातलं तुकडं द्यायला काय पाहिजे होतं, नाही एवढी काय वाटी देऊन दिली. त्या बाईचं समर्पण भावना आहे की देवाला चांगलं दिलं पाहिजे. पण हा माणूस ती वाटी ठेवली, गुळ ठेवला, गणपतीला नमस्कार केला, पण प्रदक्षिणा करेपर्यंत ती वाटी त्याच्या डोक्यात, ती एवढी वाटी देऊन टाकली खोबऱ्याची. घरी गेल्याबरोबर त्या वाटीवरून त्या बाईला इतकं दणकवलं की संध्याकाळची खिचडी जे बाईने केली ती जळून गेली. तर तोपर्यंत तिला जो राग होता असं आहे ते. आता पण काही लोक आणताना अर्धी किसलेली वाटी ठेवतात त्या गणपतीला. असं होतं ते. गणपती मागतो का गुळ खोबरं? नाही. मग आपण असं कशाला करत बसावं? म्हणून सत्संगाने लोक वंचित होऊ लागले, कारण यांची समर्पण भावना वाढत गेली, लोकांची समर्पण भावना वाढत गेली. मग ते तीर्थयात्रेला निघाले आणि तीर्थयात्रा करीत करीत 1 महिन्यापर्यंत चालतच राहिले. चालता चालता त्यांच्याबरोबरचा जो जोडीदार होता त्याचा देहांत झाला. यांना वाटलं की आता याचा देहांत झाला, आपण तीर्थयात्रेला निघालो, अजून 1 महिना तीर्थयात्रा राहिली म्हणजे आपली होणार नाही. तेव्हा त्यांनी काशीतच राहायचं ठरवलं, आता काशी सोडून जायचं नाही. तेव्हा भगवान काशी विश्वनाथ म्हणाले, तुझ्या जोडीदार काशीत गेला त्याला मोक्ष मिळतोय आणि तू आता त्याच्याकरता तर 1 महिना तुझा हा जोडीदार तुला जिवंत करतो. जिथे तुमची यात्रा सुटेल
तिथे याचा देह परत सुटेल असं म्हटल्यावर तो जो मृत झाला होता तो मित्र उठला आणि त्याने म्हणे, अरे काय, मी चांगला माझा काशीत प्राण गेला होता आणि तू आता परत 1 महिन्याकरता मला उठवलं. म्हणे यात्रा अपुरी राहिली. अरे पूर्ण झाली ना, जीवन यात्रा माझी पूर्ण झाली होती, परत कशाला उठवलं महिन्याकरता. तर म्हणे आपण जाऊ आणि 1 महिन्याने परत काशीला येऊ, तेव्हा माझा मृत्यू झाला पाहिजे. हे जगदानंदजी म्हणाले ठीक आहे. म्हणून हे काशीवरून पुन्हा आणखीन पुढे निघाले. 1 महिन्याची यात्रा केली आणि परत आले काशीला. काशीला आल्यानंतर त्याने याचं स्नान केलं गंगा नदीचं. त्याच्यानंतर काशी विश्वेश्वराचं दर्शन घातलं, नमस्कार केला आणि तो ब्राह्मण गेला. आता यांना कळालं काशीचं महत्त्व, की हा जर काशीमध्ये गेल्यानंतर भगवान शंकर याच्या कानात राममंत्र देतात आणि राममंत्राने हा मोक्षपदालाच गेलाय. आता आपण काशीत सोडायचे नाही, मरेपर्यंत काशीत राहायचं. हे मन पक्क होण्याकरता देवाने हा चमत्कार घडवला होता. का घडतं काही घटना, तर आपली निष्ठा ईश्वरावर बसायची. आपण म्हणतो ना, माझी गजानन महाराजांवर त्या दिवसापासून श्रद्धा बसली की ते माझं काम होणारं नव्हतं, पण महाराजांनी केलं. तसं आहे, निष्ठा बसायला काहीतरी घटना घडावी लागते. जीवनामध्ये अशा काही घटना घडतात की माणसामध्ये एकदम बदल होतो. एक तर चांगला होऊन जातो, नाही तर एकदम वाईट बनून जातो. म्हणून ज्या घटना घडतील त्या एखाद्या संताला सांगाव्या की आज असं असं मला घडलं. मग ते म्हणतात तुला आता ईश्वराकडे वळायचं आहे, त्याच्याकरता हे गोष्टी आहेत. मग एखादी वाईट घडली की त्या संताला, हे वाईट तुझं पाप निघून गेलं, आता तू ईश्वराकडे वळशील, असं बरोबर सांगतात. आणि तुम्ही संताला नाही भेटले, दुसरा माणूस काय म्हणतो, तुम्हाला राहूची दशा चालली आहे ना म्हणून ते असं झालं, तुम्ही असं करा, एक बोकड दान देऊन टाका. एक ठेणारे लोक यायचे ना पूर्वी लग्न लावायला, तर त्यांच्याकडे लग्न लावलं तर पूर्वी आपल्या लग्नांमध्ये श्रीमंत लोकांच्या लग्नात गाय दान मिळायची ब्राह्मणाला. ते ठेलारी लोक आले की आमच्या खेड्यावर खूप लग्न असायचे, तर बाबा गरिबाच्या लग्नाला आधी जायचे. मग ते ठेलारीकडे गेले की ते 2 बकऱ्या द्यायचे ते दान. बाबा बकरी घेऊन आले की का बा बकरी गावर आणली, अरे मग त्यांना दान देतात ते, मग या बकरीला काय करायचं, मी उद्या सकाळी बरोबर करेल. आमचा एक नारायण नावाचा नावी होता, इकडे रे ह्या 2 बकऱ्या घेऊन जा तुझ्या घरी, ते त्याला देऊन द्यायचे ते. तो ठेलारी आपल्याकडे दरवर्षी येतो, तो त्याला दानाचं पुण्य मिळायला नको का. आता ब्राह्मण बकरी घेऊ नको, तू दुसऱ्याला दे. तो नारायण दरवर्षी जर 2 बकऱ्या मिळत होत्या त्याला, तो कधी बाबाच्या बुधवारी नाही म्हणेन का. ही माणसं असं क्रिया करायची. त्याच्या पोरांना 2 बकऱ्याचं दूध कामाला येईल. म्हणजे परमार्थ, त्याच्यात पुन्हा परमार्थ. किती वर्षाची गोष्ट आठवली, 58, 59, 60 बकरे द्यायचे ठेलारे लोक. असं आहे, कारण त्यांचं धन तेच दान देऊ शकतात, ते दुसरं कसं काय देतील, ते कुठून आणतील. त्यांच्याजवळ जे आहे तेच दान द्यायचं. तुम्ही त्याचा उपयोग काय करायचा हे तुमच्या बुद्धीने ठरवायचं. मग ते नव्या बकऱ्या आल्या की जुन्या बकऱ्या नारायण विकून टाके, असं आहे ते. त्याचंही नाव नारायणच होतं. म्हणजे कर्म लक्षात आलं पाहिजे. समर्पण भावना ज्याप्रमाणे यजमानाची होती त्याप्रमाणे यांनी सुद्धा त्याला समर्पण केलं. म्हणून त्यावेळेस
यांना काशीचा स्पर्श झाला आणि हे सिद्ध झाले, त्या दिवसापासून या संताला सगळे जगदानंद म्हणायला लागले. पुढे चरित्र आहे मधुसूदन सरस्वती. मधुसूदन सरस्वती हे 16व्या शताब्दीतले बंगालमधलं फिदुरी नावाचं जे गाव आहे कोलापाटाजवळचं, तिथे एका विद्वान ब्राह्मणाच्या घरी यांचा 3रा पुत्र म्हणून जन्म झाला. यांच्या आईचं नाव कमलनयनी. नाव काय आहे? कमलनयनी. आणि हे न्यायशास्त्र विद्वान गागा भटाकडे आणि हरिराम तर्कवादी यांच्याकडे विद्या शिकायला गेले. दंडी स्वामी विश्वेश्वर यांच्याकडे यांनी वेदाध्ययन केलं आणि संन्यास ग्रहण केला. आणि संन्यास ग्रहण केल्यावर यांचं नाव मधुसूदन सरस्वती ठेवलं गेलं. स्वामी मधुसूदन सरस्वती यांना शास्त्र दुसऱ्याशी शास्त्रार्थ करायची फार सवय होती. विद्वान लोकांनी यांची प्रतिभा पाहून आपणच हारून जायचे, ते नको भाऊ याच्याशी घा बिलकुल कठीण आहे. त्यावेळेला त्यांना एक महात्मा मिळाले. ते वृद्ध होते पण दिगंबर अवस्थेमध्ये, म्हणजे परमहंस होते. मधुसूदन सरस्वतीनं त्यांना पाहिलं, नमस्कार केला आणि विचारलं, महाराज मला अजून शास्त्रार्थ करणारा माझ्यासारखा कोणी मिळत नाही. मग यांनी त्याला विचारलं, तुला शास्त्रार्थ करून कोणाशी शास्त्रार्थ करशील तर काय फळ मिळेल? म्हणे मी दिग्विजयी होईल. म्हणजे सगळ्यांनी तुला असं सांगितलं की तू विजयी झाला, नंतर तुला काय होईल? म्हणे काहीच नाही. एक कागद मिळेल म्हणे आणि तो तुझ्याजवळ राहील, जो येईल त्याला दाखवशील. पण देव राहील का? म्हणे मग देवाकरता काय करतो? देवाकरता शरणागती करायची. आणि तू जे शास्त्र शिकलेलं आहे, आत्ता बा मला एक ताई विचारायला आली, म्हणे दादा मुलाचं नातवाचं साखरपुड्याचा कपडा काढायचा आहे आणि व्यायाकडे म्हणजे आपल्याकडे कोणीतरी वारलं आहे तर 13व्या दिवशी कपडा काढायचा का? मी म्हटलं याचा निर्णय मला देता येणार नाही, कारण हे बसतच नाही निर्णय द्यायला हे बसत नाही. कारण 16 दिवसाशिवाय शुभ काम करता येणार अटक यायच्या आधी, म्हणून मला 5 मिनिटं वेळ झाला. नाही म्हणे मुलाचे कपडे नंतर काढू. ते पण म्हटलं कोणतंही शुभ काम 16 दिवसाच्या आत करता येणार नाही, कारण मर्यादा नाही ना सांगायला काही. बरं घरातलं आहे, बाहेरचं असतं भाऊबंदकीतलं तर आपण म्हटलं असतं दाखवून घ्या, नाही करता काही इलाज नाही. म्हणून ते म्हणतात मधुसूदन सरस्वतीला सांगितलं की विद्वानांना जिंकून काय होईल तुला? तर तुझ्या मनात गर्व येईल की आपण सगळ्यांना जिंकून टाकलं आणि गर्वाचं घर खाली. किती सोपा नियम आहे, गर्वाचं घर खाली. तुला गर्व मिळून काय होईल? आज तू काशीमध्ये माझ्याजवळ आलाय तर यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि थोडी मान फिरते तोपर्यंत स्वामीजी गायब. इकडे पाय तिकडे पाय तिकडे पाय. तेव्हा त्यांना आणखीन एक वृद्ध संन्यासी भेटले. अरे म्हणलं ज्याला पाहतो तो तुला पाहण्याकरता तिथे आला आणि तुला जागृत केलं, या भानगडीत पडू नको. तो जो तुला परमहंस म्हणून दिसला नग्न, तो शंकरच होता. अरे रे 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 रे, आपण काय केलं? म्हणे मग मला ओळखता का नाही आलं? इतक्या लोकांचा तू गर्वाने अभिमानाने अपमान केला म्हणून तुला देव ओळखता आला नाही. आपण जर अभिमानी असू
तर आपल्याला देव ओळखता येत नाही. तो समोर सुद्धा देवळात गेल्यावर सुद्धा असं लोक, मोठ्या लोकांचं मंदिर आहे, आपल्यासारख्याला काय वेगळं ठिकाण आहे. म्हणजे देवळात गेल्यावरही असं बोलाल तुम्ही, सोपं नसतं. काही काही लोक काय काल काल आरतीच्या वेळा मी लाडू वाटले राजगिऱ्याचे. एक ग्रस्ताने 4:30-5 वाजता ते लाडू आणले. मला म्हणे दादा आमच्या विठ्ठल मंदिरात यावर्षी गर्दी कमी झाली, या कॉलेजच्या जवळ येते. दरवर्षी 2-1 हजार लोक येतात म्हणे. यावेळेला काय झालं तर 500 लोक आले. अरे म्हटलं 2 एकादशा झाल्या होत्या त्याच्यामुळे घोटाळा झाला. आणि दुसरं असं आहे की गावात रथ होता त्यामुळे लोक रथाकडे गेले असतील, तर ते उरलेले लाडू वाटण्याकरता मग आपल्याकडे आले ते, किंवा कुठे वाटले जातील हे बरोबर. तर मी काल ते म्हणजे तोडू नको, 1-1 लाडू देऊन दे सगळ्यांना. मुद्दा कळाला का की कुठे बरोबर वाटले जातील. तो ग्रस्त आरतीला होता, त्याच्यासमोरच त्याला म्हटलं वाट. कारण आपण दिलेलं दान लगेच सफल होत आहे हा त्याचा आनंद आहे. कारण लोकांकरताच आणले होते त्यांनी. बरं त्याला माहीत नाही की इथे विठ्ठल रुक्माई आहे, आपल्याकडे विठ्ठल रुक्माई आहे हे बऱ्याच लोकांना समजत नाही. ते फक्त वरच्या लाईनमध्ये पाहता राम लक्ष्मण सीता, खाली पाहतच नाही ते कृष्ण जन्माला आपल्याकडे गर्दी होते ना, ते म्हणतात तिथे तर कृष्ण नाही आहे. आणि कसं काय, बऱ्याच लोकांनी त्यांना उत्तर दिलं तिथे शब्दाचा कृष्ण असतो म्हणे, म्हणजे कीर्तन असतं. जन्माची जी कथा आहे त्या कथेने कळतं, आणि पाळण्यामध्ये कृष्णच असतो म्हणे त्यांना. असं आहे ते. कारण कथेनं उत्सवाला विशेष आनंद येतो. त्यात कथा माणसाला जागृती आणते. म्हणून तो जो परमाहुस होता तो प्रत्यक्ष भगवान शंकर होता. कारण पुस्तकामधलं पांडित्य पुस्तकातच राहतं, आणि पुस्तक वाचून कोणीच पंडित होत नाही म्हणे. अक्कल सांडित गेले पंडित. जे पुस्तकी पंडित आहे त्यांची अक्कल अशी सांडली जाते. या सगळ्या पांडित्याचा उपयोग असा आहे की आपल्याला एक दिवशी देव मिळावा, बस. जो देव मिळण्याकरता पांडित्य करतो, गर्व झाला म्हणजे काय, तुम्ही तुमच्या मनाला जिंकलं नाही आहे. मग तुम्ही एवढं वेदांत शिकून उपयोग नाही, दुसऱ्याला हरवाल भले पण स्वतः गमून जाल. म्हणून बरेच संतांजवळ मानपत्र असतं पण ते कोणालाच दाखवत नाही. काय दाखवत येतं? ज्या वयापर्यंत मानपत्राचं महत्त्व होतं ते वय झालं, ते मानपत्र मागे पडलं, चला. आणि मनुष्य जर आपण खूप विद्वान आहे असं समजला ना तर तो लोकांमध्ये मिळत नाही, लोकांपासून असा अलिप्त राहतो. आणि मग शेवटी म्हातारपणी याला बोल त्याला बोल कुत्र्यासारखं म्हणतात. लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. आपल्याकडे कम्युनिस्ट पक्षाचे आंबोडकर बुवा म्हणून एक हे होते. ते कम्युनिस्ट पक्षाचं काम करायचे, पण कीर्तन फेटा बांधून वारकरी कीर्तन करायचे. आपल्या रथाच्या मागे ते असायचे. त्यांचा 75वा वाढदिवस होता आणि बाबा इथे होते. मला म्हणे दादा बुवांचा आज वाढदिवस आहे, बुवांना एक हार नारळ देऊन ये, सांग की मी पाठवलं म्हणून. त्या पथिकाश्रमामध्ये जिन्याच्या खाली राहायचे ते ब्रह्मचारी मनुष्य होता. मी गेलो, कुठून आला म्हटलं चिमुकले राम मंदिर. बुवांनी पाठवलं, काय काम आहे, तब्येत बरी आहे बुवांची? म्हटलं आज तुमचा वाढदिवस आहे. अरे तुम्हाला 75 लागलं. म्हटलं ते हे रामाचा प्रसाद, हार, शाल, नारळ. अरे म्हणे मी कम्युनिस्ट आहे. त्यांनी मला सांगितलं की ते कम्युनिस्ट असले तरी रथाच्या मागे भजन करत चालतात. ते म्हणाले धन्य आहे, रथाचा प्रसाद मला 75व्या वर्षी मिळाला. कारण हे राजकीय लोक बोलायला असे बिलकुल टच तिने बोलतात. आणि 1-1.5 वर्षांनी बुवा गेलेच. सणाब आल्यावर ते बरोबर काम करायचे कम्युनिस्ट पक्ष. असं आहे. यांना माहिती होतं
की कम्युनिस्ट असला तरी रथाच्या मागे त्यांना माहीत होतं की मनापासून मात्र ईश्वर भक्ती करतात. कारण ईश्वर भक्ती करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे, त्यांच्यामध्ये देव वास्तव्य करतो. कारण ते केलेल्या कर्माचा आवागवा करत नाही. म्हणून मधुसूदन सरस्वतीला कळालं, त्यांनी दयाळू संताचे पाय धरले. एक तर ते शंकर मिळाले, आता हे दयाळू संताचे, आणि त्यांना सांगितलं मला कोणती तरी उपासना द्या. पहा, इतके महामंत्र शिकल्यावर, वेदांत शिकल्यावर उपासना मागितली. त्या संतांनी काशीमध्ये त्यांना कृष्ण मंत्राची उपासना दिली. मधुसूदन सरस्वतीने 3 महिने उपासना केली आणि 4थ्या महिनी गीतेवर टीका लिहायला सुरुवात झाली. म्हणजे आतापर्यंत लोकांना पराजित करण्याचं जे ज्ञान होतं ते आता लोकांना सज्ञान करण्याचं ज्ञान झालं. आणि अशी त्यांनी गीतेवर मधुसूदनी नावाची टीका सुंदर लिहून काढून आज जगामध्ये ती कायम आहे. एवढं ज्ञानी असून काही लिहिण्याची बुद्धी झाली नाही, पण एका महात्म्याने तुझ्या ज्ञानाचा जगाला उपयोग होईल म्हणून जे खरे संन्यासी आहे त्यांना मधुसूदन सरस्वतीची टीका दिली जाते. जसं भागवत श्रीधरी, ज्याला भगवंताची प्राप्ती पाहिजे त्यांनी श्रीधरांची टीका वाचायची. म्हणजे त्या टीकेमध्ये कुठलंच काही सोडलं नाही. जगमान्य झाले त्या. जगमान्य मराठी भाषेमध्ये माऊलीची ज्ञानेश्वरी, समर्थांचा दासबोध हे जगमान्य झालं. का मान्य झालं? तर त्यांनी जगाला देव सोपा करायला मिळावा याच्याकरता प्रयत्न. यांना देवाने अनुभूती दिली आहे आणि त्यांनी अनुभूतीने ते ज्ञान लिहिलं आहे. मग अद्वैत सिद्धांत लिहिला, सिद्धांत बिंदू लिहिला, अनेक अद्वैत रत्न नावाचे ग्रंथ लिहिले, भक्ती रसायन लिहिलं, आपण मागे सांगितलं होतं भक्ती रसायन, आणि प्रबोधानंद लिहिला, आणि अनेक संतांचे चरित्र त्यांनी लिहिले. आणि अशा प्रकारे हे मधुसूदन सरस्वती अशीच भगवंताची सेवा करत करत मनकर्णिका घाटावर यांनी आपल्या देहाला समर्पण केलं काशीला. आता मनकर्णिका घाट हा निर्मल आहे आणि गंगा अत्यंत पवित्र आहे. म्हणून भगवान शंकर मनकर्णिका घाट आणि गंगा नदी याच्या सान्निध्यामध्ये राहतात. आणि एवढंच नाही तर व्याघ्रांबर आणि मृगचर्म याचा अनुभव घेतात. म्हणून मधुसूदन सरस्वतींनी सुद्धा आपला देह त्या ठिकाणी जिथे शंकरानं आपलं वास्तव्य केलं आहे, मनकर्णिका घाट आणि गंगा नदी, त्या ठिकाणी यांनी आपल्या देहाला समर्पण केलं. कृष्णार्पणमस्तु. जगू आलाय का? सत्यगुरु राये कृपा मज केली. आलाय ना? चल रे जगू. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर, पडिला विसर स्वप्ना माझी.